नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? चला आपण आज नवीन व्हिडिओमध्ये भेटत आहोत. आजचा हा व्हिडिओ खरंच गमतीशीर आहे. आज आम्ही बहीण भावांनी मिळून एक छानशी रेसिपी बनवली होती बाहेर चुलीवर. तर आज आम्ही व्हिडिओ काढला आहे. कसा वाटतंय तुम्हाला नक्की सांगा. तर आम्ही चिकन सुक्कं बनवतोय, तेही चुलीवरचं. तो भाऊ बनवणार आहे. रेसिपी तुम्हाला मी सांगणारच आहे हळूहळू. तुम्ही पाहत राहा आणि एन्जॉय करत राहा. तर चला सुरुवात आमच्या भाऊरायापासनं. आणि बहिणाबाई पण आहेत आमच्या याच्यामध्ये. तर त्यांनी छान असं मस्त बाहेर चूल पेटवली आहे. मोठं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये छान असा कांदा वगैरे आम्ही सर्वांनी मिळून चिरला होता. अद्रक लसणाची पेस्ट काढली होती आणि ही रेसिपी आम्ही सुरू केली होती. तर चला बघा त्यांनी कशा पद्धतीने केलं आहे. मस्तपैकी कांदा परतून घेतला आहे, तेल टाकून त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकून छान परतलं आहे. आणि मग हिरवी मिरचीची पेस्ट त्यांनी त्यामध्ये टाकली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲडजस्ट करू शकता बरं का. तसं त्यांनी ॲडजस्ट केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसतंयच व्हिडिओमध्ये. आणि हे सर्व टाकून झाल्याच्यानंतर त्याला छान तूप तेल टाकून परतून घेतो आहे चुलीवरच. हा व्हिडिओ बनवताना खरंच आम्ही खूप मज्जा केली होती. आम्ही खूप दिवसांनी असं चुलीवर स्वयंपाक करत होतो आणि हा व्हिडिओ काढताना फार गमती येत होत्या. तशा आम्ही हे व्हिडिओ काढत होतो. चुलीचा जाळ म्हणजे फार दब्बानी चलत होता. नंतर आम्ही कसा तरी त्याला पेटवला, तेव्हा पटपट रेसिपी व्हायला सुरू झालं होतं. याच्यामध्ये जास्त काही मसाले घातलेले नाही आहे. आपण फक्त खडे मसाले टाकूनच हे चिकन सुक्कं बनवतो आहे. त्यामुळे हे फार छान लागतं आहे. तुम्ही नक्की करून पहा. टोमॅटो टाकला आहे, छान असं टोमॅटोही मस्त त्याच्यामध्ये परतून घेतला आहे आम्ही, एकदम छान असा परतून घेतला आहे. हे किमान आहे ना 10 किलोच्या आसपासची, 10 ते 15 किलोच्या आसपास चिकन त्यांनी घेतलं होतं. त्याची ही रेसिपी त्यांनी बनवलेली आहे. मीठ चवीनुसार त्यांनी त्यामध्ये टाकलं होतं. खूप सारे पाहुणे घरी येणार होते, मग त्यांना एके वेळेस काय करावं, मग सर्वांना नॉनव्हेज खायची फार इच्छा होती, तेही चुलीवरचं. तर हे पहा अशा पद्धतीने त्याला दही, अद्रक लसूण, मीठ, पुदिना वगैरे सगळं आम्ही ह्यामध्ये टाकलं होतं. त्याने ते चिकन सगळं त्यामध्ये टाकलं आहे आणि छानपैकी असा भाजून घेतो आहे. आणि हे असंच दमादमाने शिजवायचं आहे चुलीवरतीच आणि मधून चेक करत राहायचं आहे. याच्यामध्ये मी पूर्ण शिजून झाल्याच्या नंतरचा व्हिडिओ नाही टाकू शकली आहे, पण नक्की पहा, तुम्हाला कसं वाटतं आहे कसं नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि करून पहा. आणि थँक्यू.